आता आपण मेडिटेशन करणार आहोत, म्हणजे ऍक्च्युली मेडिटेशन फॉलो करणार आहोत, जिथे आपण इनर पीस कडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. आपण आत्ताच काही विचारांवरती रिफ्लेक्ट केलं आहे. कारण भगवद्गीतेमध्ये कृष्णाने असं म्हणलेलं आहे की अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्य अ, याती पार्थानुचिंतयम. म्हणजे कृष्णाने असं म्हणलेलं आहे की तुला कुठल्याही विज्ञानामुळे, कुठल्याही लौकिक अर्थाने मटेरियल सक्सेसमुळे किंवा मटेरियल सक्सेससाठी केलेल्या गोष्टींमुळे तुला स्थैर्य प्राप्त होणार नाही अर्जुना. याती पार्थानुचिंतन, पार्था तुला हे मिळणार नाही. मग तू काय करायला पाहिजे? तू रिम्युनेट करायला पाहिजे, तू रिट्रोस्पेक्ट करायला पाहिजे आणि इंट्रॉस्पेक्शन व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढची स्टेप इज इंट्रॉस्पेक्शन. आणि इंट्रॉस्पेक्शन नंतरच तुला तुझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आणता येईल. त्याच्याशिवाय तू नुसता विचार करणं याला काही अर्थ नाही. इट इज वेस्ट ऑफ टाइम बिकॉज यू आर नॉट ब्रिंगिंग इट इन टू प्रॅक्टिस. यू विल नॉट बी एबल टू ब्रिंग इट इन टू प्रॅक्टिस अनलेस यू रिट्रोस्पेक्ट, यू रिफ्लेक्ट अँड यू स्टार्ट इंट्रॉस्पेक्टिंग. आणि ते झाल्यानंतर आणि हा विश्वास माझ्यावर असल्याशिवाय तुला इनर पीस कडे जाता येणार नाही. इज वॉट कृष्णा हॅज टोल्ड. भगवद्गीतेचा 8वा अध्याय आहे, अक्षर ब्रह्मयोगातला. सो आपण ह्या इनर पीस कडे जाण्यासाठी आपण ऑलरेडी रिफ्लेक्ट तर केलेलं आहे. आता आपण एक छोटासा मेडिटेशनचा एक्सरसाइज पण करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते मी सांगते तुम्हाला. काही काही गोष्टी आधी सांगते सो दॅट यु नो यू विल नॉट बी एबल टू, यू विल नॉट गेट कन्फ्युज व्हाईल ऍक्च्युली डुईंग इट. ओके. सो ज्यावेळी मी सांगणार आहे की डोळे पूर्ण उघडा, मोठे वाईड ओपन करा, तर वाईड ओपन करा आणि शांतपणे मिटा, म्हणजे अलगद डोळे मिटायचे. ओके. ऑल राईट. त्याच्यानंतर एक एक्सरसाइज असा आहे की मी सांगणार आहे की तुमचा जॉ वाईड ओपन करा आणि शांतपणे तुमचं ओठ बंद करा. आणि असे बंद करायचे की लिप्स जे आहेत ते एकमेकांना टच करतायत पण प्रेस नाही करत आहेत. ओके. आय जस्ट शो यू वन्स अँड देन वी विल स्टार्ट द मेडिटेशन. ओके. एकदा डोळ्यांचं दाखवते आणि एकदा जॉचं दाखवते. आता जॉचं बघा. ओके. इथे तुम्ही पाहिलं तर डोळे सुद्धा जे मिटलेले आहेत ते घट्ट नाही आहेत, म्हणजे वरची पापणी खालच्या पापणीला टेकलेली आहे पण पूर्णपणे टचही करत नाहीये. आणि ओठ सुद्धा स्पर्श करतायत खालच्या ओठांना पण एकमेकांवरती प्रेस नाही करत आहेत. ओके. अंडरस्टूड एव्हरीवन? ऑलराईट. सो क्लोज युअर आईज एव्हरीवन. 5 ते 6 रिलॅक्स ब्रेथ्स. बंद डोळ्यांनी तुमच्या हृदयाकडे बघा, म्हणजे श्वास घेतानाही खाली बघा, उच्छ्वास सोडतानाही खाली बघा. दिस इज अ योगिक टेक्निक जे मला योग करताना सापडलेलं आहे किंवा मला योग करताना याचा फायदा झाला आहे. याच्यामुळे तुम्ही सरेंडर मोड मध्ये लवकर जाऊ शकता. इट बिकम्स इझियर फॉर यू टू गो इन टू सरेंडर मोड. सो प्लीज डू इट विथ कॉन्शियस एफर्ट. कठीण आहे, वेळ लागतो, करा. व्हेरी गुड. आता तुमची पूर्ण बॉडी रिलॅक्स करा. सगळे मसल्स रिलॅक्स होऊ दे, पायाचे, पाठीचे, मानेचे. टेकून बसा सगळ्यांनी. जर का सपोर्ट घेतला नसेल बॅकला तर टेक सपोर्ट टू युअर बॅक.
आता तुमचं फोरहेड जे आहे, कपाळ जे आहे ते रिलॅक्स करा, सगळे मसल्स रिलॅक्स करा फोरहेडचे. तुमचं नाक रिलॅक्स करा, नाकाचे मसल्स रिलॅक्स करा पूर्णतः. तुमचे गालाचे मसल्स रिलॅक्स करा. तुमचे कानाचे मसल्स रिलॅक्स करा. रिलॅक्स करून टाका कानाच्या पाळ्या एकदम. आता डोळे ओपन करा मोठे, आणि हळूहळू तुमचे डोळे बंद करा. व्हेरी गुड. वन मोर टाइम. ओपन युअर आयज. अगदी हळूहळू पापड्या बंद करा, म्हणजे फक्त वरची पापडी, खाली डोळे बंद करा. दॅट इज द टेक्निक, दॅट इज द ट्रिक. मूव ओनली अपर आयलिड. पुन्हा एकदा अपर आयलिड ओपन करा, डोळे मोठे ओपन करा. हळूहळू डोळे बंद करा, अपर आयलिड बंद करत, सो दॅट तुमचे डोळे बंद आहेत पण घट्ट मिटलेले नाही आहेत. व्हेरी गुड. आता डोळे तसेच ठेवायचे आहेत. जॉ ओपन करा मोठा, वाईड ओपन, आणि हळूहळू ओठ बंद करा. आणि काळजी घ्या की दोन्ही ओठ एकमेकांवरती प्रेस नाही होणार ज्यावेळी तुम्ही बंद करताय. व्हेरी गुड. नाईस. वन मोर टाइम. वाईड युअर, सॉरी, ओपन युअर माउथ वाईड. जॉज ओपन करा. हळूहळू ओठ बंद करा, व्हेरी स्लोली. डोळ्यांपेक्षा हे सोपं आहे, कारण इट्स अ काइंड ऑफ मॅक्रो मुवमेंट, जरा मोठी मुवमेंट आहे, पण ही मेंटेन करणं कठीण आहे. लास्ट टाइम एकदा पुन्हा ओपन करा जॉ मोठा. क्लोज युअर लिप्स. पण अगदी अद्धर एकमेकांवरती ते टेकलेले आहेत अशी सिच्युएशन ठेवा. असा प्रयत्न करा की घट्ट ओठ मिटलेले नाहीये. व्हेरी गुड. आता तुमचं मन रिलॅक्स करा. त्यासाठी मनात जे विचार उत्पन्न होत आहेत आणि प्रवाहित होत आहेत त्याला ओके म्हणा. मग तो विचार स्ट्रेसफुल असो, तो विचार डिस्टर्बिंग असो, तो विचार प्लेझंट असो. म्हणजे मला जमलं नाही बाबा डोळ्यांचं टेक्निक, मला ओठांचं टेक्निक नाही जमलं, ओके. मला जो एक्सरसाइज आपण केला तो मला नीट करता नाही आला, ओके. ऍटलिस्ट आय ट्राईड. असे कोणतेही विचार असू देत की हे मला अवघड वाटतंय, टू इंट्रोस्पेक्ट, टू रिट्रोस्पेक्ट ओव्हर, और टू रिफ्लेक्ट ओव्हर माय ऍक्शन्स. ओके, नो प्रॉब्लेम.
अँड बिकम अवेअर की ऍटलिस्ट मला आत्ता हे तरी कळलंय की व्हॉट इज मेकिंग मी अनस्टेबल. मी का अस्थिर आहे, मी का अँशियस आहे, मी का हे करू शकत नाही, माझं मन का स्थिर नाहीये, हे मला कळलं तरी. दॅट इज अ बिग अचिव्हमेंट. आणि त्यासाठी बी गो इन टू सरेंडर मोड की युनिवर्सच्या ब्लेसिंग्समुळे मी हे करू शकले आहे, या लेवलपर्यंत पोहोचले आहे. की ॲटलिस्ट मला कळलंय की हे दिस इज व्हॉट इज बॉदरिंग मी, दिस इज माय स्ट्रेस फॅक्टर, दिस इज माय स्ट्रेसर, दिस इज माय चॅलेंज. आय एम ब्लेस्ड बाय द युनिवर्स की मला हे कळलंय की माझ्या अस्थिरतेचं कारण काय आहे. नाव बिकम अवेअर, मी कोण आहे. सो बिकम अवेअर, द इनर व्हॉइस इज टेलिंग यू दिस, सो बिकम अवेअर ऑफ दॅट की मी एनर्जी आहे अँड आय एम पार्ट ऑफ दिस युनिव्हर्सल एनर्जी. सो एव्हरीथिंग दॅट इज देअर इन द युनिवर्स, गुड बॅड ugly, is in me. It's okay because now I have this freedom to introspect and improve. So it's okay. Even if there is some bad side to me, even if there is some uglier side to me, it's okay. Now become aware की मी जे जे सगळं ऍक्शन्स करतेय ते करण्यासाठी माझ्या सगळ्या कमिटमेंट्स पूर्ण करताना माझ्याकडनं ज्या ज्या ऍक्शन्स घडतायत त्या घडण्यासाठी मी केवळ मीडियम आहे यावरती रिफ्लेक्ट करा. बिकम अवेअर ऑफ दिस ट्रूथ. व्हेरी गुड. नाव तुमचं मन केंद्रित करा तुमच्या श्वासाकडे, श्वासाच्या प्रवाहाकडे. सिंपल रेग्युलर ब्रेथ्स आहेत तुमचे तसेच ठेवा. जस्ट बिकम अवेअर की श्वास घेताना श्वास नाकातून वरती जातो, मग गळ्यावरून प्रवाहित होतो आणि खाली लंग्स मध्ये जातोय. एक्झेल करताना उलट क्रमाने लंग्स मधून वरती येतो, गळ्यातनं वरती येतो, नाकातनं खाली जातो. जस्ट ऑब्झर्व दिस, दॅट्स ऑल, नथिंग एल्स. डीप ब्रेथ्स अवॉइड करा. डू नॉट होल्ड युअर ब्रेथ ऑल्सो. आणि with your closed eyes, keep looking down, please, everyone, because it will help you surrender more easily, to go into surrender mode more easily. Very good.
हळूहळू become aware that while inhaling, your breath is moving along the center of your nose. While exhaling, the breath flows along the sides of your nose. Just become aware of this. Breath असाच चाललेला आहे. You just have to become aware about it. आणि मध्ये कधीही दमल्यासारखं वाटलं ना, तर 4-5 आरामदायक श्वास घ्या. Take 4 to 5 regular breaths and again start observing. While श्वास घेताना श्वासाचा प्रवाह होतो आहे नाकाच्या मध्यभागातून आणि उच्छ्वास सोडताना श्वासाचा प्रवाह होतो आहे नाकाच्या बाजूंनी. तुमचे ओठ विलग आहेत तरीही जोडलेले आहेत. तुमचे डोळे जे आहेत ते पण अधर मिटलेले आहेत आणि तुम्ही श्वासाकडे लक्ष देताय. श्वासाच्या प्रवाहाकडे. श्वास घेताना श्वास प्रवाहित होतोय नाकाच्या सेंटरमधून मध्यभागातून आणि उच्छ्वास सोडताना श्वास प्रवाहित होतोय नाकाच्या बाजूंनी. व्हेरी गुड. आता तुमचं मन हळूहळू केंद्रित करा तुमच्या टाळूवरती. कॉन्सन्ट्रेट युअर माइंड ओव्हर युअर क्राउन. आणि बिकम अवेअर की मी श्वास घेताना प्राण माझ्या शरीरामध्ये टाळूतून प्रवेश करतोय. प्रत्येक श्वासागणिक. आणि श्वास सोडताना उच्छ्वास सोडताना प्राण माझ्या दोन डोळ्यांच्या मधून माझ्या शरीराचा त्याग करतोय. While inhaling, with every inhalation, the pran or atma is entering my body from my crown. With every exhalation, the prana is leaving my body from the point between my eyebrows. भ्रुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक. श्वास आरामदायकच ठेवायचे आहेत. अधर मिटलेल्या डोळ्यांनी हृदयाकडे बघायचं आहे. जागृत व्हा याबद्दल की विथ each inhalation my prana is entering my body from my crown. With each exhalation, prana is leaving my body from the point between my eyebrows. Very good. Slowly become aware that this breath that you're inhaling from your crown is flowing throughout your body, in every cell of your body, your neck, your face, your heart, and lungs, in your navel, तुमच्या नाभीमध्ये,
in your palms, centers of your palms आणि fingers हाताचे. Feel this breath flowing in your entire spine. Right now, वरून खाली, and in your legs, in your feet and your soles. Become aware the breath is flowing from the crown into entire body, every cell of my body. Right now, up, downwards. वरून खाली. From up, downwards. Now, become aware while inhaling, the breath enters your body from your crown आणि तो फ्रॉम अप डाऊनवर्ड सगळीकडे प्रवाहित होतोय. वाईल एक्झेलिंग हा ब्रेथ डाऊन अपवर्ड्स प्रवाहित होतोय आणि दोन भुवयांच्या मधून तुमच्या शरीराचा त्याग करतोय. हळूहळू करा. डोंट वॉदर अबाउट पहिल्या वेळी नाही जमलं. इट्स ओके. While inhaling, become aware the prana is entering your body or breath is entering your body from your crown and it is moving from up downwards. वरून खाली संपूर्ण शरीरामध्ये तो प्रवाहित होतोय. आणि एक्झेल करताना हा श्वास खालून वरती प्रवाहित होतोय संपूर्ण शरीराच्या आणि दोन भुवयांच्या मधून तो माझ्या शरीराचा त्याग करतोय. द ब्रेथ इज लिव्हिंग माय बॉडी from the point between my eyebrows, but while exhaling, it is flowing down upwards, from down upwards. श्वास आरामदायक ठेवा. With your closed eyes, keep looking down towards your heart. Now, concentrate your mind over your ears. And try to listen what your heart is telling you, your inner voice. Become aware it is telling me, I am able to be more caring. I am able to be more loving. I am able to introspect. And I'm able to go into surrender mode. The heart is telling you, the inner voice is telling you, I'm able to go into surrender mode. Very good. 5 to 6 relaxed breaths.
टेक युअर हँड्स ॲट युअर चेस्ट. तुमच्या मधल्या पोटांच्या टोकांकडे बघा. थोडीशी मान झुकवा त्यासाठी. त्यांच्याकडे बघत जसं मगाशी हळूहळू डोळे मिटले तसे हळूहळू डोळे उघडा. म्हणजे वरची पापणी उघडा. परत थोडी हलके हलके बंद करा. थोडी थोडी उघडा आणि परत थोडी थोडी बंद करा आणि मधल्या बोटाच्या टोकांकडे बघा. थोडी थोडी उघडा आणि बंद करा. दोन्ही ऍक्शन्स करताना मधल्या बोटांच्या टोकांकडे बघायचं आहे. व्हेरी गुड. हळूहळू उघडा. हळूहळू बंद करा. हळूहळू उघडा. व्हेरी गुड. नाईस. हे मेडिटेशन आपण जे आज केलं हे मी युट्यूब वरती टाकणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये 3 या अंकाला खूप महत्व आहे. आपण त्रिदेव म्हणतो, ब्रह्मा विष्णू महेश, त्रिलोक म्हणतो, त्रिगुण म्हणतो, सत्व रजतम. तसंच आपण कोणतीही गोष्ट करताना आपण म्हणतो की तन मन आणि धन असा एक शब्द ऍड झालाय, पण तो ऍक्च्युली आहे ध्यानाने. तनाने, मनाने आणि ध्यानाने. ओके, सो पहिल्या दिवशी आपण बॉडीली काहीतरी गोष्ट करतो, दुसऱ्या दिवशी करताना मनाने ती करतो आणि तिसऱ्या दिवशी करताना ती ध्यानाने करतो, म्हणजे इंट्रॉस्पेक्शनने करतो, मेडिटेशनने ती करतो. आणि म्हणून 3 या आकड्याला महत्व आहे आपल्या आयुष्यात. सो आय वुड ऍडवाइज यू की फॉलो दिस मेडिटेशन. आज आपण केलंय, उद्या करा, परवाही करा. अगेन यू कॅन स्टार्ट तन मन ध्यान. अगेन तन मन आणि ध्यान. सो जसं आपण रिकी मेडिटेशन मध्ये बऱ्याच लोकांनी ऐकलं की 21 डेज प्रॅक्टिस करायची असते. बिकॉज 7 वेळा सायकल रिपीट झालं की वी स्टार्ट बिकमिंग मोर अवेअर. काय घडतंय माझ्या आयुष्यामध्ये, मी काय करायला पाहिजे जर का मला माझी इमोशनल स्टॅबिलिटी टिकवायची असेल तर, किंवा ती जबाबदारी मला उचलायची असेल तर. सो 3 वेळा करा, तनाने, मनाने आणि ध्यानाने सुद्धा. सो आज, उद्या, परवा पुन्हा रिपीट करा सिक्वेन्स. दॅट इज हाऊ यू शुड बी टेकिंग इट. ओके. सो नाउ आय वुड लाईक टू आस्क यू व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स.